जय महाराष्ट्र पब्लिक. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी, अख्खा ठाणेकर ज्या दिवसाची वाट पाहत होता म्हणजे आपल्या ठाण्याची दुर्गेश्वरी आणि दिघे साहेबांची देवी. 2 मिनटं मित्रांनो, आवाज जाम आहे. आपली ठाण्याची दुर्गेश्वरी आणि दिघे साहेबांची देवी याचं आज आगमन सोहळा आहे मित्रांनो. तर चला मंडळी, आपण काय असं बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे आपला शो भारी, आपले व्हिडिओ भारी, आपलं सगळंच लय भारी. तर चला असं काही नाही बोलतो, ब्लॉगची सुरुवात करू. देवी आणायला म्हणजे आम्ही पायी चालत चाललो सगळ्यांनी. ते आता आम्ही होतो आनंद आश्रममध्ये. आनंद आश्रमवरून काळा ब्रिजवरती चालत चाललो. भाई संघर्ष आहे आमचा, संघर्ष. आमचा बाळा दादा बघा भाई, चप्पल काढून बोल. कुठे आहेत रे बाकीचे कुठे आहेत? येतात अजून आले नाही. तर मित्रांनो, काही क्षणातच आपण जो हा पोलीस लाईनचा जो रस्ता आहे तो खचाखच भरणार आहे मित्रांनो, खचाखच. काय बोलतो, हा जो रस्ता का दृश्यच वेगळी असणार या रस्त्याची. तर म्हणजे अशा प्रकारे आमचं देवीचं दर्शन झालेलं आहे. जाऊन आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं देवीचं पहिले. तर अजून म्हणजे देवी काळव्या नाक्याला बाहेर आली नाही, अजून आतमध्ये आहे. तर जेमतेम मला वाटतं 8-9 वाजतील देवीला मंडपात जायला. मित्रा थोड़ा
मंडळी अर्ध्या आपल्या रस्ता झालेली आहे. आपली देवी सिद्धरामांची एंट्री पण झालेली आहे. आता अर्ध्या कळव्या नाक्यावरती आहे, कळव्या ब्रिजवरती सॉरी. तर याचा नंबर तुम्हाला देऊन ठेवतो मी. लालबागला एंट्री पाहिजे असेल VIP एंट्री तर आज येतो आम्हाला. पाकिस्तानचा प्लेन आला. हे तुला पेट्रोल जास्त आलं का रे? मंडळी आता वाजले रात्रीचे 8. दुपारच्या 3 वाजले असेल तरी तर. आणि अजून आता देवी आता तशी तलावापर्यंत सर्कल आहे. मुनिगणवन्दितं मोक्षप्रदायिनं